न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। महिनाभर रोजे करून अल्लाची इबादत केल्यानंतर शुक्रवारी 20 मार्च रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाले। त्यानंतर मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण रमजान ईद अर्थात ईद उल फित्र शनिवारी 21 मार्च रोजी पाचोडसह थेरगाव, रांजणगाव, कोळीबोडखा, नांदर, नवगाव, राजापूर, दावरवाडीसह परिसरात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली। दीवार को और ईदगाह को खड़ा किया। अब हम चाहते हैं कि हमारा ईदगाह का जो कंपाउंड है इसके लिए तकरीबन या प्रसंगी पाचोड येथील ईदगाह मैदानात हिंदू बांधवांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। पवित्र रमजान महिन्याची सांगता ईद उल फित्रच्या नमाजाने होत असते। शुक्रवारी 20 मार्च रोजी ईदचा चंद्र दर्शन झाल्यानंतर शनिवारी ईद साजरी होणार असल्याने मुस्लिम बांधवांनी बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। पाचोडच्या ईदगाह ईद उल फित्रची विशेष नमाज सकाळी 9 वाजता पठण करण्यात आली। यावेळी मौलाना शब्बीर यांनी जनसमुदायाला मार्गदर्शन केले, तर मौलाना सुफियान यांनी ईदची विशेष नमाज अदा केल्यानंतर दुआ पठण केले। त्यानंतर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी पाचोडचे युवा जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूनाना भुमरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट बद्रीनारायण पाटील भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास शेळके, उपसरपंच शिवाजी भालसिंगे, जिजा भुमरे, अनिल भुमरे, आबासाहेब भुमरे, हाजी रसूलभाई, हाजी शमशुद्दीन बागवान, सय्यद दगडू, मोहम्मद भाई, अब्दुल रज्जाक बागवान, सय्यद शहादत, बब्बू शेख, लतीफ मामू, पाशू मिस्री, सत्तार शेख, जुबेर शेख, हरसान मुख्तार शेख, युनुस बेग, मुनवर सय्यद, आचेद शेख, पत्रकार मुख्तार शेख, अनीस कुरेशी, शेख इरफान, सय्यद कदीर, रफीक बागवान, मौलाना शाहिद, मौलाना मुकीद, मौलाना जाकिर, हनीफ कुरेशी, मेहराज सय्यद, सोहेल शेख, हारून शेख, रयद सुद्दीन बागवान, जावेद शेख, अनीस पटेल, हमीद बागवान, कादर मामू कुरेशी, युनुस कुरेशी, आसिफ कुरेशी, सोहेल कुरेशी, साहिल कुरेशी, अरबाज कुरेशी आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज सुपर वन साठी अनीस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।